मोदीजी पुढचे 5 वर्ष प्रधानमंत्री आहेत आणि जर महायुतीचं सरकार महाराष्ट्रात असलं तर केंद्र आणि राज्य मिळून डबल इंजिन सरकार खूप स्पीडने विकास करेल। लाडकी बहीण योजना पुढचे 5 वर्ष चालू ठेवायची असेल तर डबल इंजिन सरकार लागेल। काँग्रेसचं म्हणणं असं आहे की आमचं सरकार आता बंद पाडू। उद्धव ठाकरे म्हणतात आम्ही बंद पाडू। उद्धव ठाकरे 2.5 वर्ष मुख्यमंत्री होते, त्यांना कोण थांबवलं होतं? 2.5 वर्ष त्यांना का हे आठवलं नाही की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना केली पाहिजे, आम्ही वीज बिलं माफ केले पाहिजे, आम्ही पीक विमा योजना दिली पाहिजे। काँग्रेस पार्टी म्हणजे सत्तेपासून पैसा आणि पैशापासून सत्ता। प्रचंड वाईट परिस्थिती उद्धव ठाकरेची झाली आहे। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असे म्हणाले होते की ज्या दिवशी मला काँग्रेसच्या दरवाजात जावं लागेल त्या दिवशी मी शिवसेना बंद करेन। स्वातंत्र्याची 100री पूर्ण केलेला भारत कसा असेल? NH4 समृद्धी आणि शक्तीपीठ महाराष्ट्राच्या हायवे संस्कृतीचं वास्तव नक्की काय आहे? आर्टिफिशियल इंटेलिजन्स माणसाचा स्पर्धक होणार का? बदलत्या काळाप्रमाणे आपलं खाणंही बदलतंय का? महाराष्ट्राच्या विकासाचा तिढा नेमका काय आहे? अशा असंख्य प्रश्नांची उकल करणारा विविध रिपोर्टाज आणि दिग्गज लेखकांच्या लेखांनी सजलेला व्हायटल कंटेंट नेटवर्कचा फ्युचरिस्टिक दिवाळी अंक द इनसाइट अंक घरपोच मागवण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा। नमस्कार, द पॉलिटिक्सच्या अँटी चेंबरमध्ये सगळ्यांचं स्वागत। आज आपल्याकडं जगातील सर्वात मोठ्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सर आहेत। सर नमस्कार। नमस्कार। जेव्हापासून तुम्ही प्रदेशाध्यक्ष झालाय तेव्हापासून मी काही वर्ष बघतोय, अगदी गल्लोगल्ली फिरणारा प्रदेशाध्यक्ष अशी म्हणून तुमची छबी बनली आहे। तर प्रदेशाध्यक्ष बनल्यानंतर कार्यकर्त्यांचा पक्ष म्हणून भाजप ओळखला जातो। त्या प्रत्येक कार्यकर्त्याला बळ देण्यासाठी तुम्ही नेमकं काय काय केलं आतापर्यंत? कशा पद्धतीने पुढे गेलात? कुठल्याही संघटनेचा अध्यक्ष जो असतो त्या अध्यक्षाचा प्रवास आणि संवाद या 2 बाबीवर अध्यक्षांनी काम करायचं असतं आणि संघटनाचा जी वाढ आहे या 2 बाबीत नव्हतं। म्हणून मला असं वाटतं की प्रवास संवाद हा महत्त्वाचा भाग आहे, तो अध्यक्षांनी केलाच पाहिजे। ते करण्याचा मी प्रयत्न करतो आहे। ही जी विधानसभा निवडणूक येते त्या विधानसभा निवडणुकीकडे जाताना लोकांनी कुठल्या मुद्द्यांवर महायुतीला मतदान करावं आणि कुठले मुद्दे प्रमुख असतील की जे मुद्दे घेऊन तुम्ही मतदान मागणार आहात वोटर्सकडे? मुळात देशामध्ये माननीय प्रधानमंत्री मोदीजी पुढचे 5 वर्ष प्रधानमंत्री आहेत। केंद्रात सरकार आहे महायुतीचं आणि जर महायुतीचं सरकार महाराष्ट्रात असलं तर केंद्र आणि राज्य मिळून डबल इंजिन सरकार हे खूप स्पीडने विकास करेल। नागरी सुविधा असेल की ग्रामीण भागातले पायाभूत सुविधा असतील किंवा व्यक्तिगत लाभाच्या योजना असतील, आज मोदी सरकार आणि महाराष्ट्र सरकार मिळून 58 विविध योजना ज्या जनतेशी संबंधित आहे, जनतेच्या जीवनाशी संबंधित आहे, व्यक्तिगत स्वरूपाचा लाभ आहे, हा दोन्ही सरकार देत आहे। यामधलं एक जरी सरकार म्हणजे मोदी सरकारचं 5 वर्ष आहे, आता यातलं जर खालचं सरकार जर चुकीच्या पद्धतीने एखाद्या वेळी चुकीच्या मतदानाने आलं तर मला असं वाटतं की त्याचा नुकसान हे 14 कोटी जनतेला आहे, महाराष्ट्राच्या विकासाला आहे। त्यामुळं आम्ही जनतेमध्ये हेच चाललो आहे, हाच विषय घेऊन चाललो आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुढचे 5 वर्ष चालू ठेवायची असेल तर डबल इंजिन सरकार लागेल। शेतकऱ्याचे वीज बिलं हे पुन्हा पुढचे 5 वर्ष माफ करायचे असतील, शून्य करायचे असतील तर आमचं सरकार लागेल, डबल इंजिन सरकार लागेल। 1 रुपयात पीक विमा योजना करायची असेल तर आपलं सरकार लागेल। या 58 योजना आहेत। मुलीच्या शिक्षणाला मोफत शिक्षणाची योजना आहे, लखपती दीदी एक 3 कोटी महिलांची योजना आहे। अशा विविध योजना आहेत ज्या योजनेतनं समाजाच्या शेवटच्या व्यक्तीचं कल्याण हे करण्याची आमची या ठिकाणी आम्ही जातो आहे जनतेमध्ये। मला वाटतं की जनता ही यावर विश्वास ठेवेल। खोटारडेपणा जो काँग्रेस आणि महाविकास आघाडीने केला आणि लोकसभेमध्ये जनतेला कन्फ्यूज केलं, तर आता मला असं वाटतं या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राची जनता ही खोटारडेपणाला हिसका देऊन डबल इंजिन सरकार आणण्याकरता महायुतीला मतदान करेल असा माझा अंदाज आहे। कारण मी जनतेचं मूळ पाहतो आहे। लोकसभेला आम्हाला दिसलं की लोक हे कन्फ्यूज झाले होते, आता लोक कन्व्हिन्स आहे, मतदार कन्व्हिन्स आहे। जेव्हा मतदार कन्व्हिन्स असतात तेव्हा मला वाटतं विजय होतो। एकंदरीतच तुम्ही ऊर्जा मंत्री म्हणून पण काम केलंय। एक भाजपकडून नेहमी आता म्हटलं जाते फेक नॅरेटिव्हला थेट नॅरेटिव्ह, तर वीज बिल माफी, लाडकी बहीण अशा योजना बंद पडणार असं सगळं म्हटलं जाते। नेमकं काय चित्र आहे?
नाही, काँग्रेसचं म्हणणं असं आहे की आमचं सरकार आता बंद पाडू. उद्धव ठाकरे म्हणतात आम्ही बंद पाडू. आता यांचा जे बंद पाडण्याचं जे त्यांच्या मनात आहे, त्यांना मला वाटतं की जी आमच्याकडे क्षमता आहे, आमच्याकडे मोदी सरकार आहे, राज्य सरकार आहे, दोन्ही सरकार मिळून आम्ही सस्टेनेबल डेव्हलपमेंट करू शकतो किंवा सस्टेनेबल योजना चालवू शकतो. जी काही योजना दिली आम्ही त्याला पुढे नेऊ शकतो. त्यांना भीती आहे की आमच्याकडे केंद्राचं सरकार नाही आहे. केंद्र सरकारचा सपोर्ट नसेल तर आम्ही योजना चालू शकणार नाही. बरं. पण मोदीजी जरी त्यांना मदत करायला तयार आहे, पण त्यांनी मदत घ्यायला तयार नाही आहेत. कारण उद्धव ठाकरेच्या काळात 15 योजना बंद पडल्या केंद्राच्या. मोदीजींनी दिल्या पण यांनी घेतल्या नाही. उद्धव ठाकरेंनी फेटाळल्या. म्हणून त्यांनी जाहीर केलं की आमचं सरकार आलं तर आम्ही करणार नाही. आम्ही जाहीर केलं आहे की आमचं सरकार आलं तर आम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी सुरू ठेवू. आम्ही शेतकऱ्याला वीज बिल देणार नाही. आम्ही दिवसानी 12 तास वीज देऊ. आम्ही सर्वच योजना सुरू ठेवू. शेतकऱ्याला बोनस देऊ, धानाला. हे सर्व करू शकतो आम्ही, कारण डबल इंजिन सरकार आहे. जसं मध्य प्रदेशमध्ये मागच्या 9 वर्षापासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीसारखी योजना सुरू आहे. बरोबर. छत्तीसगडमध्ये ती स्थिती, आमच्याकडे योजना सुरू आहे आमच्या सरकारमध्ये. आसाममध्ये सुद्धा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणसारखी दुसरी योजना सुरू आहे. पण बघा, जसं तेलंगणामध्ये सरकार बदललं, ही योजना त्यांनी बंद केली. बरं. कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री माझी बहीणसारखी योजना होती, ती त्यांनी बंद केली काँग्रेस सरकार आल्यामुळं. हिमाचल प्रदेशमध्ये त्यांनी बंद केली. तर काँग्रेस सरकार हे याच्या योजना विरोधी आहे. त्यांना डेव्हलपमेंटचं काही फार विजन नाही आहे. काँग्रेस पार्टी म्हणजे सत्तेपासून पैसा आणि पैशापासून सत्ता, या विषयाचं त्यांचं विजन आहे. पण अशी एक बातमी आली की त्यांच्या जाहीरनाम्यात ते काहीतरी 2000 रुपयेपर्यंत महालक्ष्मी योजना म्हणून आणणार. खरंच ते डिलिव्हर करू शकतील? नाही, मी तुम्हाला सांगतो, जुमला आहे, त्यांचा जुमला आहे. बरं. आम्ही कॉन्फिडंट आहे. बरं. आम्ही दिली. मग त्यांना द्यायचंच होतं. त्यांच्याकडे 2.5 वर्ष सरकार होतं. ओके. उद्धव ठाकरे 2.5 वर्ष मुख्यमंत्री होते. त्यांना कोण थांबवलं होतं? त्यांच्या हाताला काही आम्ही म्हटलं का सही करू नका? त्यांनी का वीज बिल माफ केलं नाही? ते आम्ही 2.5 वर्ष का ते गप्प बसले? 2.5 वर्ष त्यांना का हे आठवलं नाही की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना केली पाहिजे, आम्ही वीज बिलं माफ केले पाहिजे, आम्ही पीक विमा योजना दिली पाहिजे, आम्ही आमच्या मुलींचं शिक्षण मोफत केलं पाहिजे? का नाही आठवलं? अर्ध तिकीट केलं पाहिजे बसचं, एसटीचं तिकीट अर्ध केलं पाहिजे, सूर्यघर योजना आणली पाहिजे, का नाही आठवलं? 9 लाख पंप दिले पाहिजे शेतकऱ्यांना, का नाही आठवलं? आता सरकार गेल्यावर वाईट परिस्थिती आहे त्यांची. मला वाटतं आता त्यांचा चुनावी जुमला आहे. आमचा कॉन्फिडंट आहे, आम्ही पुढचे 5 वर्ष आम्ही जे बोललो ते करू. आणि आमचा जो मॅनिफेस्टो आहे, तो जो जाहीरनामा येणार आहे, तो जाहीरनामा आम्ही पूर्ण ताकदीने दोन्ही सरकार म्हणून काम करू. आता ह्या सगळ्याकडे बघताना मी आत्ता नागपूरमध्ये फिरत होतो, फ्लायओव्हरवरनं जात होतो. तेव्हा बऱ्याच घरांच्या वर सोलर होते. सोलरचे वीज त्यातून जनरेट केली जाते. बऱ्याच शेतांकडं आत्ता मी समृद्धी महामार्गाकडनं येताना मला शेतांच्या पाशी सोलर दिसत होते. तर तुम्ही ऊर्जा मंत्री होतात, त्याच्या आधी ऊर्जा क्षेत्राशी तुमचा संपर्क आजपर्यंत येत आलाय. सोलर हा गेम चेंजर ठरणार आहे आता? हा सर्वात मोठा गेम चेंजर आहे मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना. ओके. माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी सुद्धा या योजनेला खूप अप्रिशिएट केला आणि देशातल्या सर्व राज्याला सांगितलं आहे की तुम्ही इम्प्लिमेंट करा. बरं. काय होणार आहे की शेतकऱ्यांना दिवसा वीज पाहिजे, 12 तास वीज पाहिजे. आज जनरेशनच्या प्लांटमधनं कोळशावरची वीज ही ₹7, ₹8, ₹9 रेट लँडिंग कॉस्ट पडतं. वीज तयार करणे, कोळशावर वीज तयार करणे, ट्रान्सपोर्ट करणे, पारेषण करणे, वितरण करणे वगैरे. पण सौर ऊर्जेची वीज ही ₹2.20, ₹2.40, ₹2.65, ₹3.10 पण तयार होते. बरं. आणि ती ज्या ठिकाणी लँडिंग म्हणजे शेतकऱ्याच्या शेतातच तयार होऊ शकतं. आणि मग शेतकऱ्याच्या शेतात वीज तयार करून तीच वीज शेतकऱ्याच्या पंपाला जोडणे, ही मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना. आणि मग त्यातनं काय होईल की जे 4-5 हजार मेगावॅट वीज जी कोळशावरून तयार करतो आपण, ती थांबेल. 7-8 हजार रुपये युनिटने आपण शेतकऱ्याला वीज देतो, ती थांबेल. आणि त्यातून मग गव्हर्नमेंटची आपण सबसिडी ती कमी होईल. आणि त्यातनं मला असं वाटतं की आम्ही ₹0 आम्ही लोकांना वीज देऊ शकतो आणि दिवसानी 12 तास देऊ शकतो. त्यामुळे मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना जी शेतकऱ्यांना 45 लक्ष शेतकऱ्यांना दिवसानी 12 तास फ्री इलेक्ट्रिसिटी देणारी योजना आहे. ही योजना प्रचंड चांगली आहे, गेम चेंजर आहे. यातनं खूप महाराष्ट्राचा मोठा फायदा होईल. आज जी क्रॉस सबसिडी आहे, म्हणजे शेतकऱ्यांना जेव्हा आम्ही वीज बिल 0 करतो, तेव्हा व्यावसायिकाकडनं किंवा घरगुती ग्राहकाकडनं जे आम्ही क्रॉस सबसिडी लावतो, ती सबसिडी त्यांची कमी होईल. पर्यायाने इंडस्ट्रीचे रेट हे
₹3 कमी होतील विजेचे आणि घरगुती रेटसुद्धा 2-3 रुपयांनी कमी होतील. आणि यानंतर पुढे जाऊन मध्यमवर्गीय आणि आर्थिक दुर्बल जो समाज आहे, घरं आहेत, परिवार आहेत, त्यांच्या घरावर सूर्यघर योजना येत आहे. बरोबर. प्रधानमंत्री सूर्यघर योजना. या प्रधानमंत्री सूर्यघर योजनेला 1 कोटी लोकांना लाभ द्यायचा आहे. ते जर सूर्यघर घराघरावर लागलं तर तुम्हाला पुढचे 15 वर्ष मध्यमवर्गीय 300 युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांना पुढचे 15 वर्ष वीज बिल शून्य होईल. बरं. म्हणजे याच्यातलाही फायदा लोकांना खूप आहे आणि म्हणून दोन्ही योजना घेऊन आम्ही लोकात जातो आहे. जनता या योजनेला प्रचंड प्रतिसाद देत आहे. मुख्यमंत्री सौरवाहिनी योजना शेतकऱ्याकरता आणि मध्यमवर्गीय आर्थिक दुर्बल लोकांकरता सूर्यघर योजना, या दोन्ही योजना आम्ही समोर नेणार आहोत. या योजना, इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स, अटल सेतू सारखे, मेट्रो, हे सगळे गोष्टी घडताना दिसत आहेत. विश्लेषकांचं असं म्हणणं आहे की नॅरेटिव्हमध्ये जातीवर ही इलेक्शन नेण्याचा प्रयत्न आहे, जातीवर इलेक्शन जाताना दिसते. तर त्याच्याकडे तुम्ही कसं बघता? विकासाचं राजकारण जेव्हा करता येत नाही तेव्हा जनतेला कन्फ्यूज करणे आणि मग ते कन्फ्यूज कशावर करायचं, तर जातीपातीच्या आधारावर, जात धर्म पंथाच्या आधारावर जनतेला कन्फ्यूज करून मतं घ्यायची, ही त्यांचा नेहमीचा परमनंट 65 वर्षाचा धंदा आहे काँग्रेसचा आणि या लोकांचा. आता मला असं वाटतं मग त्याच्यामध्ये अनेक आंदोलनं तयार करणे, सामाजिक आंदोलन तयार करणे, मोठ्या प्रमाणावर जनतेमध्ये कन्फ्युजन तयार करणे. जसं लोकसभेमध्ये कन्फ्युजन तयार केलं की मागासवर्गीय जनतेला सांगितलं की प्रधानमंत्री मोदीजी संविधान बदलणार आहे. खोटारडेपणा आता उघड झाला. मग आदिवासी जनतेला सांगितलं की तुमचं आरक्षण जाणार, खोटारडेपणा उघड झाला. मग मराठा समाजाला सांगितलं की मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही, तिथे खोटारडेपणा उघड झाला. ओबीसीच्या आरक्षणाबद्दल त्या ठिकाणी कन्फ्युजन तयार केलं. जनतेमध्ये एकंदरीत ज्यांना ज्यांना आरक्षण मिळतं देशामध्ये त्या सर्व जनतेला कन्फ्यूज केलं आणि मतं घेतली. पण आता मात्र हे खोटारडेपणा उघड झाला. ह्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या कुठलाही त्या ठिकाणी अशा प्रकारचे खोटारडे धंदे करू शकत नाही, कारण खोटं एकाच वेळा बोलू शकतं. जीवनात खोटं एकाच वेळा बोलता येतं. आता तर उलट राहुल गांधी म्हणाले की या देशामध्ये SC ST OBCला आरक्षणाची गरज नाही. आम्ही त्याच मुद्द्यावर येणार होतो. या देशामध्ये राहुल गांधींचा जो काही स्टेटमेंट अमेरिकेमधलं होतं, तर हे सगळं बघितल्यानंतर संविधान या विषयावर ते परत लोकांसमोर जाऊ शकतील? आता बघा, आपण गांधी परिवाराच्या 3 पिढ्या लक्षात घेतल्या. तर पंडित जवाहरलाल नेहरूंनी असं म्हटलं होतं की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाने आरक्षण दिलं, संविधानामध्ये आरक्षण दिलं आहे, 50% आरक्षण दिलं. तेव्हा पंडित नेहरू असे म्हटले होते की आरक्षण हे विकासाला आळा आणणारं एक कलम आहे. म्हणजे आरक्षणामुळं देशाच्या विकासाला आळा बसू शकतो, देशाच्या विकासाला रोडा होतं आरक्षण म्हणजे. त्यामुळं तेव्हा मोठं स्टेटमेंट पंडित जवाहरलाल नेहरूंनी दिलं होतं आरक्षण विरोधात. मग राजीव गांधी आले. राजीव गांधी असे म्हणाले की बुद्धिहीन लोकांना आरक्षण द्यावं लागतं. राजीव गांधीचं स्टेटमेंट तुम्ही काढून बघा. तर SC ST आणि OBC समाजाला तुम्ही जे आरक्षण देता ते बुद्धिहीन आहे, राजीव गांधीच्या म्हणण्याप्रमाणे. आणि त्यांचा आता मुलगा राहुल गांधी म्हणताय की या देशामध्ये आरक्षणाची गरज उरली नाही. आणि मोदीजींनी असं म्हटलं आहे की जोपर्यंत भारतीय जनता पार्टी आहे, जोपर्यंत मोदीजी प्रधानमंत्री आणि भारतीय जनता पार्टी आहे, हा पक्ष आहे, तोपर्यंत संविधानाप्रमाणे बाबासाहेबांनी दिलेलं आरक्षण हे कायम राहील. बाबासाहेबांनी दिलेलं आरक्षण हे त्या त्या घटकाला आवश्यकतेप्रमाणे जे जे आपण दिलं ते मिळेल. आणि काँग्रेस मात्र आरक्षण विरोधी आहे. आणि आता मला यापेक्षाही वाईट असं वाटतं की राहुल गांधीच्या या पोटातली गोष्ट जी ओठावर आली त्यांच्या, राहुल गांधींनी जे आरक्षण विरोधी म्हटलं की सेम नाना पटोले यांनी राहुल गांधीचं समर्थन केलं. काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले म्हणतात की राहुल गांधीचं बरोबर आहे. आता नाना पटोलेला प्रश्न विचारला पाहिजे विदर्भातल्या OBC समाजाने की राहुल गांधी म्हणतात ते तुम्ही म्हणता बरोबर आहे, याचा अर्थ राहुल गांधी म्हणतात की आरक्षण नको आहे, तेव्हा नाना पटोलेला मान्य आहे. तर नाना पटोलेला विचारू मतदातामध्ये जेव्हा आता ते येतील मतदान मागायला, शेवटी जातील जनतेसमोर, जनता विचारेल त्यांना की तुम्हाला आरक्षण नको आहे तर मग मतं घ्यायला येऊ नका. तुम्ही आरक्षण तुम्हाला नको आहे देशामध्ये असं जर म्हणताय काँग्रेस पार्टी, मग मतही घेऊ नका. कशाला मतं घेता मागासवर्गीय समाजाचे? कशाला तुम्ही त्या ठिकाणी मताची जोगवे मागताय? त्या समाजाची गरज काय? ज्या समाजाला आरक्षण देता त्या समाजाला आरक्षण द्यायचं नाही, मग मतं कशाला घेता? मला वाटतं आम्ही हा मुद्दा प्रत्येक घरी पोहोचवू, प्रत्येक समाज जो आरक्षण घेतो त्यांच्यापर्यंत नेऊ आणि काँग्रेसचा आरक्षण विरोधी चेहरा आम्ही जनतेमध्ये
दाखवू. आता त्याच काँग्रेसचे आत्ताचे मित्र, जे आधी तुमचे मित्र होते, उद्धव ठाकरे, तर त्या उद्धव ठाकरेंची त्याच महाविकास आघाडीमध्ये कुठेतरी कोंडी किंवा त्यांना कॉर्नर केलं जातं असं वाटतं तुम्हाला? प्रचंड वाईट परिस्थिती उद्धव ठाकरेची झाली आहे. आपण शोले पिक्चर बघितला असाल. हां. शोले पिक्चरमध्ये जेलर होते आणि जेलर असताना आधे इधर जाओ, आधे इधर जाओ, मैं बाकी मेरे साथ हूँ. तर आधे इधर गेले, आधे इधर गेले, अर्धे इकडे गेले, अर्धे इकडे गेले, मधात कुणी शिल्लक नाही राहिलं. आता काँग्रेस राष्ट्रवादीनी त्यांना बिलकुल सोडून दिला आहे. फार वाईट हाल केले आहे उद्धव ठाकरेंचे त्यांनी या निवडणुकीमध्ये. आणि आता तर त्यांना उद्धव ठाकरेची गरजही नाही आहे. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदाकरता दिल्लीला जाऊन आले. 2 दिवस त्यांनी मुक्काम केला. काँग्रेस पक्षाच्या अनेक नेत्यांशी भेटले. मग शरद पवारांच्या सिल्वर ओकला जाऊन आले. शरद पवारच्या दिल्लीच्या बंगल्यावरही जाऊन आले. आणि विषय काय होता की मला मुख्यमंत्रीपद जाहीर करा. या निवडणुकीचा चेहरा मी राहील. आणि सर्व चॅनलनी दाखवलं. त्यांनी स्वतः कबूल केलं की मी याच्याकरता आलो आहे की मुख्यमंत्रीपद जाहीर करा. आणि ते या भूमिकेत त्यांना विनवणी करत होते शरद पवार साहेबांना आणि काँग्रेसला. कोई लौटा दे मेरे बीते हुए दिन. हालत अशी आहे की ना काँग्रेसने दाद दिली, ना राष्ट्रवादीने दाद दिली. आणि आता तर ते संजय राऊत रोज बोलतात आहे की काय स्थिती परिस्थिती मला माहिती नाही. पण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असे म्हणाले होते की ज्या दिवशी मला काँग्रेसच्या दरवाजात जावं लागेल त्या दिवशी मी शिवसेना बंद करेन. उद्धव ठाकरेंनी ते सारे बाळासाहेबांचे विचार म्हणजे काँग्रेसच्या दावणीवर जाण्याचे विचार, बाळासाहेबांचे जे विचार होते की आम्ही काँग्रेसच्या दावणीला कधीच जाणार नाही. बाळासाहेबांच्या विचाराला तिलांजली दिली. फार वाईट आहे. एक काळ असा होता की 2019मध्ये 2014मध्ये मोदींच्या डायसवर उद्धव ठाकरेंचा खूप मोठा सन्मान होता. प्रत्येक मोदींच्या सभेमध्ये उद्धव ठाकरे या महाराष्ट्राला संबोधित करायचे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा जय 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 जयकार व्हायचा. जय भवानी जय शिवाजी करत करत उद्धव ठाकरे हे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचा विचार पुढे नेत होते. पण आज मोदींचं डायस त्यांनी सोडून दिलं. त्यांनी हिंदुत्वाचं डायस सोडलं. त्यांनी विचाराचं डायस सोडलं. आणि काँग्रेसचा विचार पकडल्यामुळं मला वाटतं आता काय माहिती, पण एकनाथ शिंदे मात्र पुन्हा एकदा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा विचार पुढे नेत आहे. छत्रपती शिवाजी महाराजाला अपेक्षित असलेलं राज्य या महाराष्ट्रामध्ये आणण्याचा प्रयत्न आमची महायुती करत आहे. मला असं वाटतं की या महाराष्ट्राचा विकास हा महायुतीत करू शकतं. हिंदुत्वाचा विचार करू शकतं. आणि हा विचार पुढे नेण्याकरता आम्ही सर्व काम करतो. मला आणखी एक जो प्रश्न विचारायचा आहे, यामध्ये तुमच्याबरोबर अजितदादा पवार पण जॉईन झाले. अजितदादा पवार जॉईन झाल्यानंतर भाजप आणि राष्ट्रवादी परंपरागत विरोधक होते. पण ते समोरासमोर असताना तेव्हाची गोष्ट वेगळी होती. आता ते वोट ट्रान्सफर एकमेकांना कशा पद्धतीने करतील? कसे कार्यकर्त्यांना तुम्ही नाही, आम्ही सांभाळता? आता एकच कन्व्हिन्स करतो आहे कार्यकर्त्यांना. आणि कार्यकर्ते आता कन्व्हिन्स झाले आहे. हां. पुढे काही दिवस होतं की हे करू नये, असं होऊ नये. पण महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेच्या समाजाच्या शेवटच्या माणसाच्या विकासाचं साधन काय आहे? ते सरकार आहे. बरोबर. महाविकास आघाडी सरकार हे साध्य समजत आहे. आणि सरकार हे साध्य समजून सत्तेपासून पैसा आणि पैशापासून सत्ता हा त्यांचा विचार आहे. आम्ही आता कार्यकर्त्याला कन्व्हिन्स केला आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित महाराष्ट्र, समाजाच्या शेवटच्या व्यक्तीचा कल्याण करण्यासाठी येणारं सरकार, जे अपेक्षित सरकार आहे ते 14 कोटी जनतेच्या हिताकरता काम करणारं सरकार जे आहे ते जर आपलं महायुतीचं आलं तर डबल इंजिन सरकारच महाराष्ट्राचं भलं करू शकतं किंवा महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेला 58 योजना देऊन त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन करू शकतं. हे आम्ही आता कार्यकर्त्यांना कन्व्हिन्स केलं. 1,186 बूथवर पर्यंत आम्ही या ठिकाणी हा विचार मांडला. आणि मला वाटतं आता जनताही कन्व्हिन्स होत आहे, कार्यकर्तेही कन्व्हिन्स होत आहे. आणि आता कार्यकर्ता खूप ऊर्जेने निघाला आहे. जिथे अजित पवारांची सीट असेल तिथे भाजपा खूप इमानदारीने वोट ट्रान्सफर करेल. जिथे एकनाथ शिंदे असेल तिथे आम्ही वोट ट्रान्सफर करू. आणि मला विश्वास आहे की आमची सीट असेल त्या ठिकाणी दोन्ही पक्ष आणि महायुती 11 पक्ष आम्हाला त्यांचे वोट ट्रान्सफर करेल. मला याच्यात काही आता एका निवडणुकीमध्ये थोडं आम्हाला ते दिसलं, पण आता मात्र तसं दिसत नाही. आता आणखी एक पॅटर्न जो दिसला की संजय काका पाटील असतील, निशिकांत पाटील असतील किंवा प्रतापराव चिखलीकर असतील, हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले. तुमच्या पक्षातली ताकद होती ते सगळेजण. ते राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गटात आहेत आणि
तो एक नवा पॅटर्न तयार होतोय की महायुतीत एकमेकांना ताकद देणं, तर ती खरंच ताकद दिली जाते? हो, महायुतीमध्ये ठरलं आहे, जागेसाठी न भांडता बरं. महायुतीचं सरकार आणण्याकरता एखाद वेळी आम्ही एकामेकाची ताकद एकामेकाला दिली, तर ती 14 कोटी जनतेच्या भविष्याचा विचार करून दिली आहे. आमच्या डोक्यात महायुती सरकार येऊन डबल इंजिन सरकार पुढचे 5 वर्ष काम करा. मी वारंवार सांगतोय, मोदी सरकार 5 वर्ष आहे. केंद्रातल्या सरकारचा पूर्ण सपोर्ट घेतला तर महाराष्ट्र पुढे जाऊ शकतं. महाराष्ट्र देशातला क्रमांक 1चे राज्य करायचं असेल तर केंद्रातलं सरकार पाहिजे. ते आहे. ऑलरेडी सरकार त्यांच्याजवळ आहे. आणि मग महायुतीला मजबूत करायची असेल तर मग पक्षाने एकामेकाला थोडी मजबूती दिली पाहिजे एकामेकांनी. जर आमच्याकडे चांगले लोक असतील तर आम्ही त्या ठिकाणी पुढं केले पाहिजे. त्यांच्याकडे काही चांगले लोक असतील त्यांनी पुढं केलं पाहिजे. नंबर गेम्समध्ये न फसता आम्ही महायुतीचा उमेदवार कोण निवडून येईल याकरता आम्ही काम करतो आहे. त्यामुळे सभागृह जेव्हा तयार होईल, सभागृह जेव्हा गठीत होईल, तेव्हा राष्ट्रवादी असेल, अजित पवारचा गट असेल, आम्ही असू, एकनाथजी असतील, तेव्हा जो विधिमंडळ गट तयार होईल तो प्रचंड ताकदीचा गट तयार व्हावा. याकरता आम्ही हे काही कॉम्प्रोमाइज करतो आहे. विदर्भामध्ये 2014ला 62 जागा लढवलेल्या होत्या, त्यातल्या 44 जागा भाजपाला आल्या. आता 29 जागा होत्या. आता भाजपचं अपेक्षित संख्या काय आहे विदर्भामध्ये? विदर्भामध्ये आमची संपूर्ण जी लढाई आहे ती काँग्रेससोबत आहे. आणि काँग्रेस ही ज्या पद्धतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विरोधी चेहरा काँग्रेसचा समोर आला आहे. आरक्षणाबद्दल काँग्रेस पार्टीचं मत आरक्षण संपवण्याचं आहे. आमचं मत आरक्षण कंटिन्यू करण्याचं आहे. आम्ही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान सर्वोपरी मानून या देशाला जगातला सर्वोत्तम भारत निर्माण करण्याच्या मोदीच्या संकल्पाला आम्ही साथ देतो आहे. सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आम्ही काम करतो आहे. मला वाटतं मागासवर्गीय जनता जी मागच्या वेळी थोडं आमच्यापासून कन्फ्यूज झाली, ओबीसी कास्ट जी आहे आमच्याकडे त्यांनी यांना कन्फ्यूज केलं. मुख्यमंत्री माझी लाडक्या बहिणीचे जवळपास या महाराष्ट्रामध्ये 2.5 कोटी बहिणी आहे. आम्ही शेतकऱ्याचं वीज बिल माफ केलं आहे. 1 रुपयामध्ये पीक विमा योजना केली आहे. धानाला बोनस दिला आहे. शेतकऱ्याच्या शेतातला रस्ता आम्ही करतो आहे. हे जे काही आम्ही करतो आहे यातनं आम्हाला असं वाटतं की महाराष्ट्रातली जनता, आमच्या लाडक्या बहिणी, आमचे लाडके भाऊ आम्हाला मतदान करतील. आणि विदर्भात जेव्हा आम्ही 2014ची जी स्थिती होती ती स्थितीमध्ये आम्ही परत येऊ असं मला वाटतं. बरं, म्हणजे तुम्ही विदर्भात तो स्ट्राईक रेट रिगेन कराल असं म्हणताय? वाटतंय, कारण आम्ही आमच्या कामावर कॉन्फिडंट आहोत. मगाशी तुम्ही आणखी एक गोष्ट म्हटलात, तो बोलता बोलता उगाच निघून गेली. ती म्हणजे जसं संख्येत न अडकता तुम्ही एक संघ होण्याचा प्रयत्न करताय, दुसरीकडे महाविकास आघाडी संख्येत अडकून सांगली पॅटर्न राबवण्याचा प्रयत्न करते. त्याबद्दल तुमचं मत काय? नाही, ते लोक परवा जे बसले 90-90-90चा फॉर्म्युला दिला. हां. आता त्यामध्ये दिसत आहे की काँग्रेसनी 90 सोडून पुढं आपल्या लेवलला त्यांनी काही सीट जाहीर केल्या. काही उद्धव ठाकरेंनी परस्पर एबी फॉर्म देऊन टाकले. काही शरद पवारजींनी त्यांच्या कार्यकर्त्यांना ऐकले नाही. तर मला वाटतं त्यांच्यामध्ये मोठी महाबिघाडी आहे आणि एक मोठा असंतोषही आहे. जेव्हा व्हिजन किंवा एखादा कुठलंही बिनव्हिजन कुठली अननॅचरल युती करतो आपण, म्हणजे एखाद्या युतीला किंवा आघाडीला कुठलं व्हिजन नसतं, किंवा एखाद्या युती किंवा आघाडीला कुठलाही टार्गेट नसतं, एखाद्या युती किंवा आघाडीला कुठलाही त्या ठिकाणी एकत्र येताना लोकांचा विरोध करायचा म्हणून एकत्र येतात, ती काही आघाडी फार काळ टिकत नाही. महाविकास आघाडी मोदींचा विरोध तयार करण्याकरता तयार झाली आहे. देवेंद्र फडणवीसांचा विरोध करण्याकरता तयार झालेली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये खऱ्या अर्थाने जो पॅटर्न आहे तो पॅटर्न सत्य करता आहे. आणि मला असा विश्वास आहे की आता जे काही सांगली पॅटर्न वगैरे म्हणतात त्या पॅटर्नमध्ये काही तथ्यानं एखाद्या ठिकाणी प्रयोग होऊ शकतो. त्यांनी तो करून पाहिला, पण असं काही प्रत्येक ठिकाणी होणार नाही. आमचे कार्यकर्ते काही ठिकाणी उभे आहेत, जे काही सीट शेअरिंगमध्ये आम्ही आमचे ताकदवान नेते होते, कार्यकर्ते होते, त्यांना आम्ही सीट देऊ शकलो नाही. जी अजितदादाला गेली, आम्ही एकनाथजीला गेली. त्यांना आम्ही 4 तारखेपर्यंत पुन्हा एकदा जो काही त्यांच्या मनातला असंतोष आहे तो दूर करू, त्यांना परत आणू आणि पुन्हा एकदा एक संघपणे आम्ही महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणू. शेवटाकडे येताना मला जो महत्त्वाचा प्रश्न आहे की महाराष्ट्राला पुढची 5 वर्षाची विजन भाजपची नेमकी काय असणार आहे? तुम्ही भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहात, तर त्या विजनमध्ये महाराष्ट्राला 5 वर्षानंतर, 5 वर्षापूर्वी महाराष्ट्र काय कुठे होतं आणि आज 5 वर्षानंतर कुठं न्यायचं तुमचं विजन आहे? आमच्या नेतृत्वामध्ये देवेंद्रजी असे एक नेतृत्व आहे ज्याला व्हिजनरी मॅन म्हणतात.
त्यांनी आणि आम्ही सर्वांनी बसून एक जो मॅन्युफॅक्चर तयार केला आहे, तो मॅन्युफॅक्चर जेव्हा तुम्हाला येईल तर तुम्हाला ते कळेलच की महाराष्ट्राच्या विकासाचे विजन काय, महाराष्ट्राला देशात क्रमांक 1 वर आणण्याचं विजन काय, शेतकऱ्यांना शेताचे भाव देण्याचं विजन काय, शेतकरी शेतमजुराला विविध योजनेतनं आर्थिक मजबूत करण्याची योजना आमची काय आहे, आमच्या लाडक्या बहिणींना आर्थिक स्थैर्य देण्याच्याबद्दलचं आमचं काय मत आहे, युवकांना रोजगाराबद्दल आमचं काय मत आहे, ह्या सर्व बाबी आम्ही अंतर्भूत केल्या आहे आमच्या विकासाच्या जाहीरनाम्यामध्ये. बरं. त्यामुळे मला असं वाटतं तो जाहीरनामा 1-2 दिवसात येईलच, तर आपल्याला कळेल की महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी आणि महायुती समोर नेऊ शकतं. कारण कॉन्फिडंट आहोत की मोदी सरकार आमच्यासोबत आहे. 1,00,000, 2,00,000, 3,00,000, 4,00,000 कोटीचे काही डेव्हलपमेंट आम्हाला लागलं तर आम्ही मोदी सरकारकडून आणू शकतो. आणि त्यामुळं आम्ही कॉन्फिडंट आहे. मला वाटतं यातच महाराष्ट्रात हित आहे की महायुतीचं सरकार येऊन आमचा विकासाचा अजेंडा जो आहे तो पुढे गेला पाहिजे आणि महाराष्ट्र पुढे गेला पाहिजे. आज ओव्हरऑल सिनॅरिओ बघता महाविकास आघाडी आणि महायुती हे समोरासमोर आहेत, पण त्याच्यामध्ये छोटे अपक्ष रोल प्ले करतील असं वाटतं तुम्हाला? नाही, अपक्ष रोल प्ले करतील. काही ठिकाणी प्रभावी नेते असतात त्या ठिकाणी. त्यामुळे काही अपक्ष निवडून येऊ किंवा शकतात. छोटे पक्ष जे तिसरी आघाडी आहे त्याच्या संदर्भात विचारतो. तिसरी आघाडी मला वाटतं की लोक आता महायुतीच्या बाजूने आहे. तिसऱ्या आघाडीचं काय होईल यात आज काही बोलणं योग्य होणार नाही. त्यांनी तिसरी आघाडी तयार केली आहे. तर तर मला वाटतं की ज्या ठिकाणी त्यांचे प्रभावी उमेदवार आहेत ते उमेदवार निवडून येतील. शेवटचा एकच प्रश्न घेतो आणि थांबूयात आपण. देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, मुनगंटीवार, तुम्ही असे मातब्बर नेते एका बाजूला, त्याच्यानंतर नाना पटोले, सुनील केदार, यशोमती ठाकूर, विजय वडेट्टीवार असे काँग्रेसचे नेते एका बाजूला. हे 8 नेते विदर्भातून आत्ता आम्हाला जेव्हा आम्ही मुंबई पुण्यातनं विदर्भ बघतो तेव्हा दिसतात. तर या 8 नेत्यां 4 विरुद्ध 4 जेव्हा समोरासमोर उभे राहतील विदर्भात एकमेकांच्या समोर प्रचाराला, तेव्हा सीन कसा वाटेल की जनता कोणाच्या पाठीशी राहील, कसं होईल? नाही, आम्ही आधीच सांगितलं आहे मी की त्यांच्याकडे महाराष्ट्राला पुढं नेण्याचा काही अजेंडा नाही आहे. बरं. आमच्याकडे आम्ही 1 तास, 2 तास, 3 तास, 4 तास जेवढ्या वेळेस जनता ऐकू शकेल तेवढे तास जो केलेला मोदी सरकारने 10 वर्ष, आत्ताचे मोदी सरकारचे सुरू असलेले कार्यकाळ आणि आमचा कार्यकाळ हा जर आम्ही आमचंच डेव्हलपमेंट जनतेसमोर मांडलं, आम्ही केलेलं कार्य जनतेसमोर मांडलं आणि आम्ही पुन्हा काय करणार आहोत हे मांडलं, तर मला वाटतं की त्यांचा सभेलाही लोक राहणार नाही, कोणी ऐकणार नाही. कारण त्यांच्याकडे काही सांगायला एक नाहीच आहे. आणि एखादी गोष्ट सांगतील तर खोटं बोलतील. त्यांच्याकडे कन्फ्यूज करण्याची फक्त ताकद आहे. आमच्याकडे कन्व्हिन्स करून मतं घ्यायची ताकद आहे. आमच्याकडे विकासाची एवढी मोठी शिदोरी आहे देशाच्या सरकारची, महाराष्ट्र सरकारची, की ती शिदोरीत जरी आम्ही जनतेमध्ये होऊन गेलो की बाबा आम्ही हे केलं, आम्ही हे करणार आहे, आम्ही हे मांडलं आहे, आम्ही मांडणार आहोत, तर आम्हाला असं वाटतं की महाराष्ट्राची जनता ही जे केलं आहे आणि जे करणार आहे यातनं मत मिळेल. असं नुसतं जातीवाद, नुसतं मागासवर्गीय समाजाला खोटं सांगणे, मुस्लिम समाजाला खोटं सांगणे, आदिवासी समाजामध्ये जाऊन खोटं सांगणे, यामध्ये मला वाटतं महाराष्ट्रात अटकणार नाही. महाराष्ट्राची जनता ही आमच्या मॅन्युफॅक्चरवर आणि कॉन्फिडंट मॅन्युफॅक्चरवर, कारण कॉन्फिडंट याच्याकरता मी वारंवार म्हणतो आहे, मोदी सरकार आमच्यासोबत आहे. पुढचे 5 वर्ष मोदीजी प्रधानमंत्री आहे आणि त्यामुळे जेव्हा केंद्रातलं सरकार, मोदीचं सरकार आमच्यासोबत आहे, तेव्हा महाराष्ट्रात सुद्धा मोठ्या प्रमाणावर केंद्र सरकारच्या लाभाच्या योजना पुढे नेण्याकरता आम्हाला लोक मतदान करतील. आणि विदर्भातही हे किती फिरले चौघही, तरी चौघाजवळ काही नाही आहे काँग्रेसच्या नेत्याजवळ. नुसत्या तोंडाचा बाजार आहे, मीडियाचं मॅनेजमेंट आहे, सोशल मीडियाचं त्या ठिकाणी जे नेटवर्क आहे त्यांनी त्यातून जनतेला कन्फ्यूज करणं सुरू केलं आहे. आणि शेवटी काही नाही आहे तर जातीपातीचं राजकारण करणे हा त्यातला त्यांचा धंदा आहे. धर्मामध्ये तेढ निर्माण करणे, जातीमध्ये भांडणं लावणे आणि मतदान घेणे, वेळेवर जनतेला कन्फ्यूज करणे. पण आम्ही कन्व्हिन्सिंग ताकद तयार केली आहे. ते विचार करतील एखाद्या लोकल कंटेंट करायचे, लोकल हायपर नरेटिव्ह तयार करायचे. आम्ही सुद्धा तेवढीच तयारी यावेळी केली. मागच्या वेळी आमची तयारी नव्हती. त्यांनी आरक्षण त्यांनी खोटं मांडत राहिले, म्हणजे महाविकास आघाडी लोकसभेत खोटं मांडत राहिली आणि आम्ही विकसित भारत मांडत राहिलो. आम्ही लोकल कंटेंटला विरोधच करू शकलो नाही त्यांच्या, किंवा त्या कसे खोटं आहे ते लोकांना सांगू शकलो नाही. महाविकास आघाडीने जे खोट्या रील्स तयार केला, खोटं जनतेमध्ये पसरवलं, त्याला काउंटर करण्याची योजना आम्ही तयार नाही केली. आम्ही तर हे विचार केला की बाबा आम्ही विकसित भारत मांडू.
विकसित भारताचा संकल्प मांडू, मोदीजी पुढचे 5 वर्ष काय करणार ते सांगू, काय 10 वर्षात केलं ते सांगू. पण जनतेने ते न ऐकता त्यांचं जे काही त्यांना खोटं पसरवलं होतं त्याच्यात जनता गेली. आता पण जनता मान्य करताय की आमची काही लोक तर आम्हाला भेटतात, सांगतात की आम्हाला मोदीजीला मत दिली नाही, आमची चूक झाली आहे, यावेळी मात्र विधानसभेला मतदान करू. तर लोक हे मान्य करतात. 4-5% वर्ग आहे त्याला असं वाटतं की मोदीजीला प्रधानमंत्री पदाकरता मत द्यायला पाहिजे होतं, पण या लोकांनी कन्फ्यूज केलं म्हणून दिलं नाही, पण मात्र आता पुढे देऊ असे म्हणणारा वर्ग आहे. वेगवेगळे नॅरेटिव्ह जी येतील त्याला काउंटर करण्याची पण तयारी झाली आहे. हो, आता आम्ही तयार केली आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या पराजयातनं आम्ही काही शिकलो आहे बरं. आणि जे काही शिकलो आहे त्यातनं पुढची तयारी आम्ही केली आहे. पराभवातून शिकावं लागतं, खचून चालत नाही. तर आम्ही आता शिकलेलो आहे, त्या शिकून जे काही आम्ही आता तयारी केली आहे की लोकल हायपर कंटेंट जे काँग्रेस तयार करेल त्याच्यावर काय रिप्लाय करायचा, काहीतरी जनतेमध्ये कन्फ्युजन निर्माण करेल त्यावर जनतेला कसं कन्व्हिन्स करायचं. जेव्हा तुम्ही जिंकू शकत नाही तेव्हा तुम्हाला जिंकण्याकरता ज्या काही चुकीचे धंदे काँग्रेस पार्टी करते त्याला कसं काउंटर करायचं. त्यामुळे याच्यामध्ये आम्ही तयारी केली आहे. आता आम्ही सोशल मीडियावरही त्या ठिकाणी तयारी केली आहे की यांनी जर खोटं टाकलं त्याच व्हॉट्सअपच्या माध्यमातून, त्याच डिजिटल मीडियाच्या माध्यमातून त्यांचा खोटारडेपणा उघडा करण्याचीही आम्ही तयारी केली आहे. जे ते करतील त्याच्याविरुद्ध आम्ही त्यांचं खोटं कंटेंट खोडून काढू. ते जर महाराष्ट्राच्या विकासावर बोलत असतील तर आम्ही महाराष्ट्राच्या विकासावर बोलू. ते जर खोटं बोलणार असतील तर आम्ही त्या ठिकाणी खोडून काढू. पण या महाराष्ट्रामध्ये मात्र आता खोटारडेपणा चालणार नाही. जनता ही खरेपणाला मतदान करेल, जनता ही महायुतीला मतदान करेल आणि त्याकरता जे काही आम्ही आमचे नेतृत्व जे आहे केंद्रातलं राज्यातलं, याकरता पूर्ण वेळ महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेला आम्ही भेटून जनतेला हार्ट टू हार्ट आम्ही सांगणार आहोत आणि जनतेचे मताचं कर्ज आम्ही घेऊ. आम्ही यावेळी जनतेला मताचं दान देतो, जनता तर मताचं दान देतं, पण आम्ही मताचं कर्ज घेऊ आणि मताचं कर्ज 5 वर्ष इमानदारीने काम करून जनतेला परत करण्याची भावना आमच्या मनात आहे. आमचा दावा नाही की सारं बदलणार, पण आमच्या भूमिका या आहेत की मत हे कर्ज आहे आणि कर्ज समजून जे घेतलेलं मत आहे ते 5 वर्ष काम करून जनतेला परत करू आणि जनतेसमोर पुन्हा जाऊ की आपलं घेतलेलं मत आम्ही असं काम करून परत करण्याचा प्रयत्न केला. शेवटी जनतेलाही जेव्हा मत करते तेव्हा त्यांनाही वाटतं जनतेला की आमचं काम झालं पाहिजे, आमचा विकास झाला पाहिजे. तर आम्ही या ठिकाणी कॉन्फिडंटली डेव्हलपमेंट करू, सस्टेनेबल डेव्हलपमेंट करू. समाजाच्या शेवटच्या व्यक्तीकरता सत्ता ही साधन म्हणून वापरू. सत्ता ही आमचं साध्य नाही आहे, तर साधन आहे, याकरता आम्ही काम करू. खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही वेळात वेळ काढून द पॉलिटिक्सची अँटी चेंबरमध्ये चर्चा करण्यासाठी वेळ दिलात. खूप खूप धन्यवाद. द पॉलिटिक्सला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. सर, पुन्हा भेटू. थँक्यू, धन्यवाद. थँक्यू.